किती खोटारडा माणूस आहे, खोटारडेपणा आहे की नाही? ओबीसींना आरक्षण दिलं नाही तर मी राजकारण सोडून देईल, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. लग्न केलं की नाही केलं? आणि आज तोच शब्द घेऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम आज या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे. लावतोय का रे व्हिडिओ? लावतोय का व्हिडिओ? म्हटलं लाव रे व्हिडिओ सारखा. आदरणीय डॉक्टर माननीय शरद पवार साहेब, मी तुम्हाला दाव्याला सांगतो, पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपण ओबीसीचं आरक्षण परत आणू शकतो. नव्हे मी तर या चिठ्ठ्याने सांगतो की खऱ्या अर्थानं आमच्या हाती जर सूत्र दिली तर मी दाव्यानं सांगतो, या ठिकाणी ओबीसीचं या आरक्षणाला राजकीय आरक्षण जर परत आणू शकलो नाही तर राजकारण संन्यास घेईल, राजकारण संन्यास घेईल. पहिली गोष्ट अशी, एनसीपीच्या विरोधात संघर्ष कोणी केला? टोकाचा संघर्ष हा आम्हीच केलाय. एनसीपीशी आम्ही टोकाचा संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये कोण सहभागी नव्हतं? कोण एक प्रकारे आपल्याला दिसलं? आपल्याला माहिती आहे कोण? आमच्याशिवाय कोणीच नव्हतं. आम्हीच संघर्ष केला. दुसऱ्या कोणी नाही, काँग्रेसनी नाही, दुसऱ्या कुठल्याही पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने नाही, कुठल्याच पक्षाने संघर्ष केलेला नाही. एनसीपीशी संघर्ष आम्हीच केलाय, आम्हीच करत राहू. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. आपण नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू. एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेल, तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही 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 नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही. आणि ते येणारही नाही. हो, ते काय आमच्याकडे येणार आहेत? कशा करता तुम्ही उगीच त्यांना आपलं? आणि म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाहीत. शेवटी पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून काही गोष्टी केल्या असल्या तरी देखील सांगतो, भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही. हा जो सिंचन घोटाळा आहे, या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल. आणि याच्यातले जे जे दोषी असतील, जे जे कुठले असतो, राष्ट्रवादीचे असो, इतर कुठल्या पक्षाचे असो, एखादा आमच्याशी संबंधित असो, एखादा आमच्याशी संबंधित असो, प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईल. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? एक आमचे नेते परदेशामध्ये गेले, आमचे मंत्री होते, तिथल्या एका मंत्र्याला भेटल्यानंतर त्या मंत्र्यांनी त्यांना चहा प्यायला घरी बोलवलं. त्याच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याचा मोठा बंगला पाहिला. तो बंगला पाहिल्यानंतर यांनी त्याला विचारलं, एवढा मोठा बंगला कसा? म्हणाला चला पाठीमागे. आपल्या मंत्र्याला घेऊन पाठीमागे गेले. मंत्र्याला त्यांनी सांगितलं, म्हणे ती नदी दिसते, म्हणे दिसते, त्याच्यावर पूल दिसतोय, म्हणे दिसतोय, म्हणे त्यातले 10% हा बंगला बांधला. 1 वर्षानंतर तो विदेशातला मंत्री आपल्या देशामध्ये आला आणि आपल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्याला भेटला. यांनी देखील त्याला चहा पिण्याकरता घरी बोलवलं. आणि आल्यानंतर तो पाहतो तर काय, ओबामाच्या व्हाईट हाऊस पेक्षा देखील मोठा बंगला या आपल्या मंत्र्याचा. त्यांनी त्याला म्हटलं, अरे फारच तुमची प्रगती दिसते. नाही म्हणे, तुम्हीच गुरुमंत्र दिला, चला पाठीमागे. आपला मंत्री त्यांना पाठीमागे घेऊन गेला आणि त्या विदेशातल्या मंत्र्याला म्हणाला, ती नदी दिसते? म्हणे दिसते. त्याच्यावर पूल दिसतोय? म्हणे नाही दिसत. कसा दिसेल? 100%. महाराष्ट्रामध्ये जो सिंचनाचा घोटाळा अजित पवारांनी केला तो असाच केला. धरणं केवळ कागदावर आहेत आणि 100% तिजोरीमध्ये गेले. शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं नाही, पण अजित पवारांच्या तिजोरीत मात्र सगळा पैसा गेला. अशा प्रकारचं नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालंय. सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार?
आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग ची अवस्था आम्ही काय करणार. माननीय शरद पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय जयंतराव, मागे बोलू नका रे. व्यासपीठावर 100 लोक बसले, आवाज नका करू आपसामध्ये. माननीय जयंतराव पाटील साहेब, या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब, आपला अनिल देशमुख साहेब, आमचे सहकारी, ज्येष्ठ सहकारी आदरणीय आव्हाड साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, आदरणीय रोहितदादा पवार, आदरणीय आदरणीय रोहितदादा पवार, सुनीलजी भुसारा, आदरणीय रवींद्र भैया, महिला आघाडीच्या प्रदेशाच्या माजी अध्यक्षा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, तिथे जाऊ का, सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून विविध पक्षांच्या सभा या ग्राउंडवर होतात. अलीकडच्या कालखंडामध्ये एवढी प्रचंड सभा मी पहिल्यांदाच पाहिलेली आहे. तुम्ही पाहिली आहे का कधी? तुम्ही एवढी मोठी सभा या आधी इथं पाहिली आहे का? नाही ना. मग तुम्ही एवढ्या संख्येनं या ठिकाणी आलात म्हणून तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. येवल्याला सभा झाली, बीडला सभा झाली, पण त्या सभांपेक्षा अधिक उत्साह आपल्याला या जिल्ह्यामध्ये जाणवला. माननीय शरद पवार साहेबांना असलेला हा विश्वास आहे. वर्षानुवर्ष या जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांचे ऋणानुबंध आहे. फार कालखंडापासून म्हणजे अगदी 1978-80 नंतर माननीय पवार साहेबांनी जेव्हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी दिंडी काढली, कापूस दिंडी, जळगाव ते नागपूर, ती दिंडी त्यांनी आपल्या जळगावपासून सुरुवात केली होती आणि संपूर्ण जळगाव जिल्हा चिरत ते नागपूरपर्यंत गेले होते. खरा शेतकऱ्यांचा नेता म्हणून त्या कालखंडामध्ये त्यांनी पायी दिंडी काढली होती. एक काळ असा या जळगाव जिल्ह्याने अनुभवला की या जळगाव जिल्ह्यामध्ये 6 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते, पण नंतर भारतीय जनता पार्टीचे आले. आता परत राष्ट्रवादी काँग्रेस तयार करण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं आहे की आता तुम्ही व्हिडिओ पाहिला. कुणाचा व्हिडिओ होता हा? कुणाचा? ऐकवलं नाही. वा रे, किती खोटारडा माणूस आहे. खोटारडे पण आहे की नाही? ओबीसींना आरक्षण दिलं नाही
तर मी राजकारण सोडवून देईल. तुम्ही पाहिलं की नाही आमचे राज ठाकरे साहेबांच्या भाषेत लावर येतो व्हिडिओ. राजकारण सोडलं का? विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. लग्न केलं की नाही केलं? प्रत्येक गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहिली. हे केलं नाही तर राजकारण सोडेल, हे केलं नाही तर लग्न करणार नाही, हे केलं नाही वाटलेलं ते शिक्षा होईल. पण एकही काम या महाराष्ट्रामध्ये सांगितलेला शब्द दिलेला केला नाही. आणि आज तोच शब्द घेऊन मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचं काम आज या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे. मराठा समाज ओबीसीचं आरक्षण मागतोय. वर्षानुवर्ष तिकडच्या कालखंडातले ते मागणी आहे. पण एका बाजूला मराठ्याला आरक्षण द्यायचंय असं मान्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाचा विषय राज्यावर ढकलायचा. मग राज्य सरकार असो का केंद्र सरकार असो, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना जे 16% आरक्षण द्यायचं आहे ते राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी. केंद्राने घटनेमध्ये दुरुस्ती करून केंद्रामध्ये त्या ठिकाणी घटनेत दुरुस्ती करून मराठा समाजाला ते आरक्षण द्यावं यासाठी प्रयत्न करा. उगाच का खेळवत आहे?